नमस्कार मित्रांनो, नवालाडा जनतेचा न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी गोपीचंद मिसाळ। मोदीजी म्हणाले सोनं कमी घ्या, तेल कमी वापरा। आणि आता देशात प्रश्न सुरू झाले आहेत, कारण सामान्य माणूस म्हणतोय साहेब आम्ही अजून किती ॲडजस्ट करायचं। एकीकडे सांगितलं जातं तेल वाचवा, पेट्रोल वाचवा, सोनं कमी घ्या, पण जनता विचारत आहे मंत्र्यांचे 15-15 गाड्यांचे ताफे कोण कमी करणार? मोठमोठ्या संभावर होणारा खर्च कोण थांबवणार? प्रत्येक वेळी त्याग फक्त सामान्य माणसांनीच का करायचा? गरीब माणूस आधीच काय काय सहन करतो माहिती आहे? पेट्रोल महाग, गॅस महाग, घरभाडं महाग, शिक्षण महाग, हॉस्पिटल महाग आणि पगार तो अजूनही महिन्याच्या 20 तारखेनंतर गायब। एक गरीब बाप रोज विचार करतो मुलाची फी भरू, घराचा हप्ता भरू की घरात किराणा आणू, पण वरून पुन्हा सांगितलं जातं हे कमी करा, ते कमी करा। जनता आता बोलायला लागली आहे। नेत्यांनी आधी स्वतःपासून सुरुवात करावी। सरकारी खर्च कमी करा, VIP संस्कृती बंद करा, जनतेला रोज सॅक्रिफाईस शिकवू नका। तर काही लोक अजूनही मोदींच्या समर्थनात आहेत। देशासाठी काही निर्णय कठीण आहेत। तेल कमी खाल्लं तर आरोग्य चांगलं राहील, देशाचा पैसा वाचवणं गरजेचं आहे। म्हणजेच एका बाजूला देशहिताचा मुद्दा आणि दुसऱ्या बाजूला गरीब माणसाचं जगणं। कारण AC ऑफिसमध्ये बसून सल्ले देणं सोपं असतं, पण उन्हात दिवसभर काम करून घर चालवणाऱ्या माणसाची परिस्थिती वेगळी असते। बाकी मित्रांनो, मी फक्त लोकांच्या भावना आणि सोशल मीडियावरील चाललेली चर्चा सांगत आहे। आता तुम्हीच सांगा, देशासाठी जनता अजून किती सहन करणार?